अबुधाबीमधल्या पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। 27 एकर जागेवरती उभारलंय भव्य स्वामीनारायण मंदिर। माझं सौभाग्य आहे की अयोध्येमधील राम मंदिराच्या पाठोपाठ आज मी अबुधाबीमधल्या या भव्य मंदिराचं उद्घाटन केलं। मला एका गोष्टीचा अभिमान आहे की मी भारत मातेचा सर्वात मोठा पुजारी आहे। देशातला प्रत्येक नागरिक माझं आराध्य दैवत। मंदिर उद्घाटनामध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य समस्त भारतीयांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब। अयोध्येमधील राम मंदिरानंतर पंतप्रधानांनी अबुधाबीत देखील मंदिराचं लोकार्पण केलं। ही अभिमानाची बाब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अबुधाबी मंदिरावरती प्रतिक्रिया। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर, तर भाजपच्या चौथ्या उमेदवारावरती अजूनही सस्पेन्स कायम। आज महायुतीचे उमेदवार एकत्र उमेदवारीचा अर्ज भरणार। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष राहणार उपस्थित। भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार। माझ्यावरती सोपवलेली जबाबदारी मोठी। राज्यसभा उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी। पक्षानं संधी दिल्यानं आता खासदार म्हणून काम करायला मिळेल। पक्षानं विश्वास दाखवल्यानं मी कृतज्ञ। मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर। भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग भाजपसाठी मोकळा। राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर करण्याला वेळ लागण्याचं कारण एबीपी माझाच्या हाती। शरद पवार गटातील बडा चेहरा राज्यसभेवरती पाठवण्यासाठी सुरू होते प्रयत्न। संबंधित व्यक्तीनं तयारी न दर्शवल्यानं प्रफुल्ल पटेल यांचं नाव पक्षाकडून घोषित। पक्षातले महत्त्वाचे नेते सोडून जात आहेत, याचा पक्ष नेत्यांनी विचार करायला हवा। कोणत्या कारणास्तव हे नेते जात आहेत त्यांच्यावरती पक्षामध्ये चर्चा व्हायला हवी। झिशान सिद्दीकी यांची पक्षफुटीवरती प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जळगावमध्ये त्यांच्या 4 सभा होणार। आदित्य ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची महत्त्वाची बैठक। विधान भवनामध्ये बैठक पार पडली। विधान भवनात पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 12 आमदार अनुपस्थित। आजच्या बैठकीला तरी हजर राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यानं पंढरपूरमध्ये मराठा बांधव हे भाऊक। जरांगेंची तब्येत ठीक व्हावी यासाठी विठुरायाला घातलं साकडं। मनोज जरांगे औषधोपचार घेणार की नाही, मुंबई हायकोर्टाचा मनोज जरांगे यांना सवाल। गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवरून हायकोर्टाचा जरांगेंना सवाल। मला झोपेत सलाईन लावली, सलाईन लावायची असेल तर आधी अंमलबजावणी करा, जरांगेंची मागणी। मराठा समाजानं सरकारला धारेवरती धरावं, जरांगेंचं आवाहन। 18 तारखेनंतर पुन्हा मुंबईला जाऊ, मी मेलो तर मला सरकारच्या दारामध्ये नेऊन टाका, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्याची सरकारला संधी। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। आरक्षण प्रश्नी सरकार विचार करत असून लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, दरेकरांची माहिती। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। सरकारनं मराठ्यांना टिकणारं आरक्षण न दिल्यास उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। भुजबळ आणि शेंडगे मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावण्याचं काम करतायत। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांचा इशारा। सोलापूरमधील माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये झाला पक्षप्रवेश। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, आम्ही स्वतंत्रपणानं स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढवणार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण। फुले शाहू आणि आंबेडकरांचे विचार आपण कधीच सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदाच शरद पवार यांना निवडणुकीमध्ये पाडण्यासंदर्भातलं भाष्य। सका पाटलांचा प्रचार करताना पा 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 असं लिहून प्रचार करत होते, आता काका का असं लिहून प्रचार केला पाहिजे। पा 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 म्हणजे पाटलांना पाडलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले। पुतण्या गद्दार निघाला, का 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 असे करता माफ करा,
चुकी झाली असं बोलण्याची वेळ येईल. मात्र यावेळेस 2019 सारखी माफी नाही. एक्स माध्यमावरती पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवरती निशाणा. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा. ओबीसी बहुजन पार्टी असं पक्षाचं नाव. पक्षाचा झेंडा पिवळा आणि प्राथमिक चिन्ह तुतारी वाजवणारा व्यक्ती. ऑटो रिक्षा आणि शिट्टी हे पर्याय. शेंडगेंची माहिती. चंद्रपूर आणि पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्याची सरकारमध्ये हिंमत नव्हती. आदित्य ठाकरेंची सरकारवरती टीका. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. आदित्य ठाकरेंचं आव्हान. मुख्यमंत्री सगळ्यांना शब्द देऊन फसवतायत. तसंच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रश्नी फसवलंय. त्यामुळे या सरकारवरती विश्वास कसा ठेवणार. आदित्य ठाकरेंची सरकारवरती टीका. देशातील सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते. आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तर राज्यातील सरकारकडून शेतकऱ्यांना एकही रुपयाचं नुकसान भरपाई मिळाली नाही. ठाकरेंची टीका. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसोबत घेऊन चालत होतं. आज पुन्हा एकदा त्याच महाविकास आघाडी सरकारची आवश्यकता. ठाकरेंचं वक्तव्य. संजय राऊत भाजपमध्ये जाऊ शकले असते. मात्र त्यांनी भाजप विरोधात लढा दिला. जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा नगरच्या अकोले शहरातील बाजार तळावरती जनसंवाद मेळावा. मेळाव्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. उद्धव ठाकरे व्यथित मानसिकतेमध्ये गेले. ठाकरेंच्या स्वप्नामध्ये देवेंद्र फडणवीसांचं येतात. कुटुंबापेक्षा जास्त नाव ते फडणवीसांचं घेतात. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा. अमरावती लोकसभेवरती ठाकरे गटाचाही दावा. लोकसभेच्या तयारीसाठी ठाकरे गट आजपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुक्काम शिवसैनिकाच्या घरी हे विशेष अभियान राबवणार. कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये झालेल्या कथित औषध खरेदी प्रकरणाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचारातील घुशी मारण्याचं औषध अशा प्रतिकात्मक बॉस घेऊन पदाधिकारी सीपीआरच्या अधिष्ठातांच्या दालनामध्ये. माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर हे धुळे लोकसभा लढवण्यास इच्छुक. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिघावकर यांचा उमेदवारीसाठी मतदारसंघामध्ये दौरा आणि भेटीगाठींवरती भर. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी कोणतीही चर्चा नाही. पटोलेंचं स्पष्टीकरण. पंकजा मुंडेंना राजकारणामधून संपवण्याचं षडयंत्र. सुषमा अंधारेंची टीका. तर निष्ठावंतांवरती अन्याय आणि बाहेरून आलेल्या लोकांची चांदी. अंधारेंचा अशोक चव्हाण यांना टोला. वातावरणीय बदलाच्या संकटाचं कृषी पदवीधरांनी संधीमध्ये रूपांतर करावं. मंत्री धनंजय मुंडे यांचे कृषी पदवीधरांना आवाहन. परभणीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा कार्यकारी अभियंत्यावरती घेराव. जायकवाडीच्या मायनर 64 या कालव्याला पाणी मिळत नसल्यानं रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप. तात्काळ पाणी सोडण्याची केली मागणी. रामदास आठवलेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट. अशोक चव्हाणांनी आरपीआयमध्ये यावं अशी आमची इच्छा होती. मात्र ते एनडीएमध्ये गेले. त्यांना शुभेच्छा. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. विकासाच्या जाळ्यामध्ये अशोक चव्हाण अडकले. चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे जनतेमध्ये संभ्रम. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून बच्चू कडूंचा साठवला. पुण्याच्या निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुलं आणि महिला भाविकांसाठी लिफ्टची सोय करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा काढून सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्या. आमदार सत्यजित तांबे यांची मागणी. तर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे राज्य सरकारचं ध्येय पाहिजे. तांबेंची प्रतिक्रिया. सरकारनं निर्णय न घेतल्यास आम्हीही दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला इशारा. अनेक गोष्टींची गॅरंटी मोदीजी घेतात, मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाही. कडू यांचा सवाल. नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक. आदित्य ठाकरे उपस्थित. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इंडिया आघाडीची बैठक. वर्ध्यामध्ये जिल्हा प्रशासन भाजपचे कार्यकर्ता म्हणून काम करते. सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करणार. वर्ध्यामध्ये भारत जोडो अभियान. इंडिया अलायन्सच्या वतीनं सरकारला इशारा. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना जीवे मारण्याची धमकी. संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी शिवसैनिकांचं पोलिसांना निवेदन. कारवाई करण्याची केली मागणी.
धनंजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड तसंच सूर्यभान नाना मुंडे यांना न्यायालयानं केलं दोषमुक्त. जगमित्र साखर कारखान्यासाठीच्या जमीन खरेदीबाबत दाखल होते दोषारोपपत्र. नगरमध्ये काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांचा राजीनामा. अशोक चव्हाणांसोबत काम करण्याची घोषणा. देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्काराचं आयोजन. सायरस पुनावाला यंदाच्या पुरस्काराचे मानकरी. शरद पवार यांच्या हस्ते पुनावाला यांना पुरस्कार प्रदान. कोरोनामध्ये लाखो रुपयांच्या लस मोफत वाटप करून नागरिकांची मदत करणाऱ्या सायरस पुनावाला यांना सरकारनं भारतरत्न पुरस्कार द्यावा. शरद पवार यांची मागणी. अमरावतीमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं बेमुदत उपोषण. शासन पातळीवरती बैठकीमध्ये मान्य झालेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी. नगरच्या कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाचं जोडे मारो आंदोलन. जरांगेंच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नारायण राणेंच्या फोटोला जोडे मारत केला निषेध. पुण्याच्या डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौकामध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी. यावेळी डेक्कन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. ठाणे पालिका हद्दीमध्ये पालिका अधिकाऱ्याला फेरीवाल्याकडून धक्काबुक्की. मुंब्र्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई करताना धक्काबुक्की. अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणारे पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसेंवरती निलंबनाची कारवाई. बेकायदा वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी लेखी मागणी करूनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्यानं गोडसेंचं निलंबन. तिकीट तपासणी कमाईमध्ये मध्य रेल्वेनं ओलांडला 100 कोटींचा टप्पा. योग्य आणि वैध रेल्वे तिकीट खरेदी करून सन्मानानं प्रवास करण्याचं मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहन. देशातली पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यामध्ये सुरू होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि भारत विकास ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार. अमरावतीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार. 287 उत्तीर्ण उमेदवारांचं भविष्य टांगणीला. निकाल लागून 6 महिने उलटले तरी नियुक्ती नाही. व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नववधूवर आणि वऱ्हाडी मंडळींची झुंबड. ठाण्यामध्ये व्हॅलेंटाईन डेला 54 जण लग्नाच्या वेळी. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबचा गर्लफ्रेंड क्षितिजा गोसाळकर हिच्यासोबत साखरपुडा. इंस्टाग्रामवरती शेअर केले फोटो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स. केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश. ओडिशाच्या भुवनेश्वरवरून कटककडे जाणारी बस सायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटली. बस कंडक्टरचा मृत्यू तर अन्य 12 प्रवासी जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.